नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो भाग बघणार आहे तो तुमच्या पुस्तकातला जो विकास आणि जन्म आहे हा भाग काढून टाकलेला आहे, कमी केलेला आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवा, हा भाग बघायचा आहे आणि लगेच आपण आर्तवचक्र म्हणजेच ऋतुचक्र पाहायला सुरू करणार आहे. सांगा भाऊ, हा भाग सुद्धा स्किप केलेला आहे, काढून टाकलेला आहे. बघा, हे नेहमी लक्षात ठेवा. बघा, दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडे लिंग गुण सूत्रांपैकी एक्स किंवा वाय हे गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र एक्स गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून एक्स गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर वाय गुणसूत्र आले तर मुलगा होतो. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला दाम्पत्याला मुलगी किंवा मुलगा होतो हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं, स्त्रीवर अवलंबून नसतं. कारण जेव्हा युग्मक निर्मिती होत असते तेव्हा पुरुषाकडून लिंगसूत्रांपैकी एक्स किंवा वाय गुणसूत्रातील पुढील पिढीत येते. बघा, स्त्रियांकडून एकच गुणसूत्र येत असतं जे एक्स आहे, पण पुरुषांकडून एक्स आणि वाय अशी दोन गुणसूत्रे येत असतात. बघा, फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून एक्स गुणसूत्र आले तर स्त्रीचं एक्स गुणसूत्र आणि पुरुषाचं एक्स म्हणजे एक्स एक्स असं गुणसूत्र होणार आणि तेव्हा मुलगी होते. आणि जर ज्या वेळेला पुरुषाकडे असलेलं वाय गुणसूत्र जे आहे ते जर आलं तर स्त्रीकडे असणारं एक्स गुणसूत्र आणि पुरुषांकडून आलेलं वाय गुणसूत्र म्हणजे एक्स वाय, ठीक आहे, तेव्हा मुलगा होतो. हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे कितपत योग्य आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बघा, हे जर आपल्याला समजते, हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, आता आपण त्याचा अभ्यास करतोय, तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की मुलगी होणं हे स्त्रीच्या हातात नाहीये. तिचा यामध्ये काही सुद्धा दोष नाही, कारण आपल्याला यामध्ये सांगितलेलंच आहे की दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून आहे. मग जर एखाद्या स्त्रीला ज्यावेळेला मुलगी होते त्यावेळेला तिला का दोष दिला जातो? बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट कमी आलेली आहे, पण अजूनही काही ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं की मुलगी होणं यासाठी सर्वस्वी स्त्रीला जबाबदार धरलं जातं. आपण हे शिकत आहोत, आपल्या आजूबाजूला कुठे होत असेल तर आपण तिथे सांगणं हे गरजेचं आहे. स्त्रीला दोष देणं हे कितपत महत्त्वाचं आहे याचा आपण विचार करणं थोडंफार गरजेचं आहे. ठीक आहे, आता बघा, आपल्याला ऋतुचक्र बघायचं आहे. बघा, यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. आता यौवनावस्थेनंतर स्त्रीची प्रजनन जी संस्था असते तिच्यामध्ये बदल सुरू झालेले असतात. या बदलांची दर 28 ते 30 दिवसाच्या कालावधीने पुनरावृत्ती म्हणजे परत ते बदल घडत असतात. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आतवचक्र किंवा ऋतुचक्र असं म्हणतात. ह्याच बदलांना जे पुन्हा होतात त्यांना आपण ऋतुचक्र म्हणत आहे. आर्तवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून 4 संप्रेरकांद्वारे तिचे नियंत्रण होते. मग ही ऋतुचक्र, आर्तवचक्र ही जी एक प्रक्रिया आहे ही एक नैसर्गिक आहे आणि ती 4 संप्रेरके आहेत त्यांच्याद्वारे होतं. मग ही 4 संप्रेरके कोणती? तर पुटिका ग्रंथी संप्रेरक हे एक आहे, ठीक आहे, ल्युटिनायझिंग संप्रेरक आहे. त्याचबरोबर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही 4 संप्रेरके. बघा, वहीमध्ये लिहून घ्या कोणती कोणती संप्रेरके आहेत. पुटिका ग्रंथी संप्रेरक, ल्युटिनायझिंग संप्रेरक आणि इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ठीक आहे. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांमध्ये एक पुटिकेसह त्यातील अंडाशयाचा विकास होण्यास सुरुवात होतो. बघा, आता पुटिका ग्रंथी संप्रेरक पहिलं जे आहे ते याच्या प्रभावामुळे अंडाशय जे असतं त्याच्यामध्ये असलेल्या अंडाशयामध्ये ज्या असंख्य पुटिका असतात त्या पुटिकांपैकी एक पुटिका त्यातील अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजन संप्रेरक स्रवते. आता बघा, ही जी विकास सुरू झालेला आहे ज्या पुटिकेचा, ती विकसनशील पुटिका असते ती इस्ट्रोजन संप्रेरक स्रवते आणि इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्थळाची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. बघा, पहिल्या ऋतुचक्रावेळी किंवा नंतरच्या ऋतुचक्रावेळी हे घडतं. काय तर इस्ट्रोजन हे संप्रेरक आहे, याच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्थळाची वाढ होत असते. दरम्यानच्या कालावधीत अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते आणि जी पुटिका अंडाशयामध्ये जिचा विकास होत आहे या कालावधीमध्ये तिची पूर्ण वाढ झालेली असते. पित्तपिंडकरी संप्रेरकाच्या प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातली अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर येते. बघा, ही गोष्ट महत्त्वाची आहे की पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे कुठल्या संप्रेरकाच्या, तर पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या
प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटते आणि त्यातून अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर येते. ह्याला अंडमोचन म्हणतात. ठीक आहे. मग अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पित्तपिंड तयार होते. आता ही जी फुटलेली पुटिका आहे यापासून काय तयार झालं? पित्तपिंड. हे पित्तपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करते. आता हे जे पित्तपिंड आहे हे काय करतं? जो वर होता इस्ट्रोजन इस्ट्रोजनवर आपण पाहिलेलं आहे. आता प्रोजेस्टेरॉन जे आहे हे काय करत आहे? तर पित्तपिंड आहे हे प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवण्यास सुरुवात करत आहे. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्त्रावातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होते आणि हे जे प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रवलेलं आहे पित्तपिंडाने, त्या प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाचा जो अंतःस्त्र असतो ती ग्रंथी स्रवण्यास सुरुवात होतात व असे अंतःस्त्र भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होतात. आणि हे अंतःस्तर आपण जे म्हणतोय आजपासून गर्भाशयाचा अंतःस्तर हे कशासाठी आहेत? तर भ्रूणाचे रोपणासाठी तयार होतात. ठीक आहे. आता बघा हे एवढं झालेलं आहे. रोपणासाठी हा तयार आहे गर्भाशयाचा अंतःस्तर. पण बघा अंडपेशीचे फलन जर 24 तासाच्या आत झाले नाही तर पित्तपिंड अकार्यक्षम होऊन त्यांचे रूपांतर श्वेतपिंडात होते. एवढी सगळी प्रक्रिया झालेली आहे. पण जर अंडपेशीचे फलन 24 तासात झालेच नाही तर हे पित्तपिंड अकार्यक्षम ठरते आणि त्या पित्तपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडामध्ये होते. यामुळे काय होतं? श्वेतपिंडामध्ये रूपांतर झाल्यामुळे तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन संप्रेरकांचे स्त्रवणे पूर्णपणे थांबते. पित्तपिंड असल्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन स्त्रवत असतो, पण ह्या पित्तपिंडाचंच रूपांतर श्वेतपिंडामध्ये झालं कारण अंडपेशीचे फलन 24 तासात झालं नाही. त्याच्यामुळे काय झालं की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे हे दोन्ही संप्रेरके स्त्रवणे पूर्णपणे थांबलं. ठीक आहे. बघा मग काय सांगितलेलं आहे बघा की या संप्रेरकाच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होऊन त्या अंतःस्तरातील उती अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकल्या जातात. आता पित्तपिंडच नाहीये, त्याचं श्वेतपिंडात रूपांतर झालंय. इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन काम करत नाहीयेत म्हणजे तिथं स्त्रवणे थांबलेले आहेत. मग अशा वेळी गर्भाशयाचा अंतःस्तर असतो तो ऱ्हास पावण्यास सुरुवात होतो आणि उती व अंडपेशी या योनी मार्गाद्वारे बाहेर टाकल्या जातात. याचबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो आणि यामुळे हे बाहेर टाकण्यासाठी जो होतो तो रक्तस्राव असतो. काय तर उती आणि अफलित अंडपेशी ज्या बाहेर टाकल्या जातात त्या रक्तस्रावाच्या द्वारे होतात. हा रक्तस्राव साधारणपणे 5 दिवस सुरू असतो. ह्यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असे संबोधले जाते. ठीक आहे. हा रक्तस्राव होत असतो तो 5 दिवस सुरू असतो, त्यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असं म्हणतात. या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात पुनरावृत्ती होत असते. बघा ही प्रक्रिया जी आहे जोपर्यंत अंडपेशीचे फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात ही प्रक्रिया सुरू असते, पुनरावृत्ती होत असते. भ्रूणाचे रोपण झाल्यास अभ्रकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. बघा भ्रूणाचे रोपण होईपर्यंत म्हणजे भ्रूणाचे रोपण झाले आणि त्यानंतर त्याचा जन्म होईपर्यंत व त्याच्या दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्णपणे थांबलेली असते. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4 ते 5 दिवसांचा रजस्त्रावाचा कालावधीमध्ये स्त्रीला वेदना होतात. बघा ही 4 ते 5 दिवसाची प्रक्रिया आहे, नैसर्गिक आहे आणि स्त्रीला यामध्ये वेदना होतात. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा जाणवतो, अशक्तपणाही त्यामध्ये जाणवतो. या काळामध्ये स्त्रीला संसर्गाची शक्यता असते. या सर्व कारणांमुळे या दिवसामध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छते बरोबरच विश्रांतीची गरज असते. त्यामुळे या 4 ते 5 दिवसात तिने स्वच्छता राखणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर विश्रांती घेणं हे त्याहून महत्त्वाचं असतं. आज जे आपण बघितलेलं आहे ऋतुचक्र बघितलेलं आहे, थोडंसं अवघड आहे, पण तुम्ही जर हाच व्हिडिओ जो आजचा मी तुम्हाला पाठवलेला आहे हाच 1, 2 ते 3 वेळा पुन्हा रिपीट करून बघा, व्यवस्थित तुम्हाला हे ऋतुचक्र हा भाग समजला जाईल. पहिल्यांदा बघाल थोडासा अवघड वाटेल, दुसऱ्यांदा बघाल थोडा समजेल, तिसऱ्यांदा बघाल त्यावेळी व्यवस्थित तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. यामध्ये जर काहीही शंका असेल तर मला नक्की विचारा. पुढच्या भागामध्ये आपण प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान हे पाहणार आहोत. थँक्यू.